तर राज्यसभा निवडणुकीसाठी शिंदे सेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। सूत्रांनी साम टीव्हीला अशी माहिती दिली आहे। रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारीची मागणी त्यांनी केली आहे। लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट देखील घेणार आहेत। शिंदे सेनेकडून राहुल शेवाळे आणि संजय निरुपमही राज्यसभेसाठी इच्छुक आहेत। इच्छुकांमध्ये चुरस वाढल्याचं पाहायला मिळत आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी शिंदे सेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। काय अधिक माहिती? रिक्त जागेवर शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला राज्यसभेची उमेदवारी मिळावी अशी इच्छा जी आहे ते माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे। मात्र सध्या शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे असतील किंवा उत्तर भारतीय नेते संजय निरुपम असतील हे देखील एका राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत। मागील शिंदे गटाची निर्मिती झाल्यापासून गजानन कीर्तीकर हे जे आहेत ते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता। मात्र कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी शिंदे गटाचं काम प्रामाणिकपणे केलं होतं। त्यांचा मुलगा देखील अमोल कीर्तीकर हा ठाकरे गटाकडून इच्छुक। नक्कीच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।